आता पुढची कोणती एंट्री करायची आहे, तर कॉन्ट्राची एंट्री. पुढची कोणती एंट्री करायची आहे, कॉन्ट्रा वाउचर. बरोबर ना. ॲडजस्टमेंट नंबर 3 आणि 4. मग हे लिहून घ्या जरा, ॲडजस्टमेंट नंबर 3 आणि 4. झालं लिहून. नंतर आता याच्यासाठी नोट्स लिहून घ्या जरा. ॲडजस्टमेंट नंबर 3 आणखीन ॲडजस्टमेंट नंबर 4. बरोबर ना. कशी करायची ते नोट्स लिहून घ्या नोटबुकमध्ये प्रथम. झालं लिहून. हां, आता कोणती एंट्री दिली, कॉन्ट्रा एंट्री. कोणती एंट्री, कॉन्ट्रा एंट्री. कॉन्ट्रा एंट्रीचा कधी आपण उपयोग करतो, जर कॅश आणि बँक ट्रान्झॅक्शन असेल. बरोबर ना. कोणते अकाउंट, फक्त कॅश आणि बँक ट्रान्झॅक्शन असेल. म्हणजे काय, ते एक तर बँकेमध्ये पैसे आपण डिपॉझिट करतोय किंवा बँकेमधून पैसे आपण काढतोय. बरोबर ना. अशा एंट्रीला काय बोलतो आपण, कॉन्ट्रा एंट्री बोलतो. फक्त कॅश बँक ट्रान्झॅक्शन किंवा एका बँकेतला चेक दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर करतोय, तर अशा वेळी आपण काय म्हणतो, कोणती एंट्री करतो, तर कॉन्ट्रा एंट्री करतो. समजतंय. कॅश बँक ट्रान्झॅक्शन असेल ना, फक्त बँक टू बँक किंवा कॅश आणखीन बँक, तर अशा एंट्रीला बोलतो कॉन्ट्रा एंट्री. म्हणजे यामध्ये फक्त 2 अकाउंट अफेक्टेड होत आहेत. कोणते, एक अकाउंट कॅश आणि दुसरं अकाउंट बँक. आता पहिली एंट्री काय दिली आहे, तर ऑन 1 एप्रिल, म्हणजे 1 तारखेला काय झालं आहे, कॅश विड्रॉन फ्रॉम बँक. किती रुपये काढलेत, तर 35,000 आपण बँकेतून पैसे काढलेत. बरोबर आहे. आता बँकेतून विड्रॉन करतो, याचा अर्थ काय, की बँकेमधून पैसे कमी होणार. किती अमाऊंट कमी होणार, तर 35,000 कमी होतो आहे. आणि आपण कॅश काढतो म्हणजे कॅश अकाउंटमध्ये किती वाढणार, 35,000 ते वाढणार आहेत पैसे. समजतंय. आणि दुसरी एंट्री काय दिली, ऑन 1 एप्रिल कॅश डिपॉझिटेड इन बँक. किती अमाऊंट डिपॉझिट करतोय, 30,000. आता काय करतोय आपण, कॅश डिपॉझिट करतोय. कशामध्ये डिपॉझिट करतोय, बँकेमध्ये. मग बँकेमध्ये 30,000 वाढणार आपले. बरोबर ना. आणि काय डिपॉझिट करतोय, ते कॅश डिपॉझिट करतोय. म्हणजे कॅश अकाउंटमधले पैसे काय होणार, कमी होणार आहेत. समजतं एवढं. ते जिथे लिहून दिले बघा जरा इथून. काय दिलं आहे, कॉन्ट्रामध्ये दिलं आहे ना. पहिल्या एंट्रीमध्ये काय होतं, बँकेतून पैसे काढतोय आपण. मग जे अकाउंट डेबिट होणार, ज्या अकाउंटमध्ये पैसे वाढतात त्याला काय होतं, आपण डेबिट होणार. मग कोणतं अकाउंट डेबिट होणार, कॅश अकाउंट काय होणार, डेबिट होणार. आणि पैसे कमी कशातून होत आहेत, तर बँकेमधून. मग बँक अकाउंट काय होणार, क्रेडिट होणार. बरोबर आहे. मग डेबिटमध्ये कोणतं घेणार आपण, अकाउंट कॅश अकाउंट, कारण कॅशमध्ये पैसे वाढत आहेत. आणि पैसे कमी कशातून होणार, तर बँकेमधून. मग क्रेडिटमध्ये कोणतं घेणार, अकाउंट बँक अकाउंट. बरोबर आहे. पण आपल्याला सध्या डेबिट क्रेडिट दाखवणार नाही, कारण आपण सिंगल एंट्रीमध्ये एंट्री करतोय. मग आपण कोणतं अकाउंट घेणार, तर आपल्याला काय दाखवणार, अकाउंट दाखवणार, आणखीन पर्टिक्युलर दाखवणार. मग अकाउंटमध्ये कोणतं घेणार, तर ज्या अकाउंटमध्ये पैसे वाढत आहेत ते आपण अकाउंटमध्ये घेणार. तर कोणत्या अकाउंटमध्ये पैसे वाढत आहेत, कॅश अकाउंटमध्ये पैसे वाढत आहेत. आणि पैसे कमी कशातून होत आहेत, तर बँक अकाउंटमधून. मग क्रेडिटमध्ये काय घेणार किंवा पर्टिक्युलरमध्ये काय घेणार आपण, बँक अकाउंट. बरोबर आहे. पुढची एंट्री आपली अपोजिट असणार. आपण काय करतोय, बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करतोय. मग डेबिटमध्ये काय येणार, बँक अकाउंट येणार. आणि क्रेडिटमधून काय होणार, तर कॅश अकाउंट. समजतंय. मग आता एंट्री कशी करणार बघा. कॉन्ट्रासाठी कुठे येणार, अकाउंटिंग वाउचर. कॉन्ट्रासाठी शॉर्टकट कीज काय आहे, F4. हॅलो. आता अकाउंटमध्ये काय घेणार आहे, तर बँकेमधून पैसे काढतोय ना. मग बँकेमधून पैसे कमी होणार, पैसे वाढतात कसं, तर कॅश अकाउंटमध्ये. मग इथून घेणार कॅश अकाउंट. घेतलं इथून कॅश अकाउंट, एंटर करायचं. आणि पर्टिक्युलर म्हणजे काय, तर पैसे कमी कशातून होणार आहेत, बँकेमध्ये, सॉरी कॅशमध्ये पैसे वाढत आहेत, तर कमी कशातून होणार, तर बँक अकाउंटमधून. मग इथे घ्यायचं बँक अकाउंट. हॅलो. आता इथे अमाऊंट लिहायची. किती अमाऊंट लिहिणार, 35,000. हॅलो. एंटर करायची. आता चेक नंबर वगैरे विचारेल. हॅलो. बघा पहिली किती होती, 1,20,000 होती ना. आता 35,000 ॲड झाले त्याच्यामध्ये. नरेशन काय लिहू शकतो, बिंग अमाऊंट या फिर कॅश विड्रॉन फ्रॉम बँक. झाली. आता पुढची एंट्री अपोजिट येणार. आता पैसे डिपॉझिट करतोय.
म्हणजे बँकेमध्ये पैसे वाढणार आहेत, मग अकाउंटमध्ये काय घेणार आपण, बँक अकाउंट. हॅलो, पर्टिक्युलरमध्ये काय येणार, तर पैसे कमी कशातून होतात, तर कॅश अकाउंटमधून कमी होत आहेत. एंटर करतोय, किती अमाऊंट कमी होत आहेत, 30,000. बरोबर आहे. मग आता बँकेमध्ये पैसे वाढणार इथे अमाऊंट बघा, 2,58,000 झाले. एंटर करतोय आणि ज्ञानेश्वर काय लिहू शकतो, बेईंग कॅश डिपॉझिटेड इन बँक. आलं, समजतंय, बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करतो ना, बेईंग कॅश डिपॉझिटेड इन बँक. आलं, समजतं एवढा. कधी कधी काय असतं की एका बँकेचा चेक आपण दुसऱ्या बँकेमध्ये टाकतो, बरोबर ना, एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये अमाऊंट ट्रान्सफर करतो. मग ज्या बँकेमध्ये पैसे आपण डिपॉझिट करतोय किंवा चेक डिपॉझिट करतोय ते इथे अकाउंटमध्ये येणार, आणि दुसरी बँक जी असेल क्रेडिटवाली बँक ते आपण पर्टिक्युलरमध्ये घेणार. समजते. समजा बँक ऑफ इंडियाचा चेक आपण ICICI बँकमध्ये टाकला तर अकाउंटमध्ये काय घेणार, ICICI बँक, आणि पर्टिक्युलरमध्ये काय घेणार तर बँक ऑफ इंडिया. समजते असे एंट्री, समजेल कशी एंट्री करायची आहेत. कॉन्ट्राची, कॉन्ट्रामध्ये काय येणार तर कॅश बँक ट्रान्झॅक्शन असेल तर अशा वेळी आपण कोणती एंट्री करणार तर कॉन्ट्रा एंट्री. जमतील अशी एंट्री करायला.